जी गोष्ट तुझ्यासाठी गुंतवणूक किंवा फिक्स्ड इन्कम इन्स्ट्रुमेंट आहे, तीच तू बँकरच्या बाजूने विचार केलास तर बँकर्स ओ यू दॅट मनी. हो. सो त्यांच्यासाठी ते डेट आहे. सो रुपया येतो आणि रुपयापेक्षा जास्त खर्च आहे. मग हो. ही जी गॅप आहे त्याला फिस्कल डेफिसिट म्हटलं जातं. ती वित्तीय तूट भरण काढण्यासाठी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया बाजारात कर्जरोखे इश्यू करतं. हो, गव्हर्नमेंट तो पेपर इश्यू करतो. आज खरं सांगशील तर आपण डीमॅटच्या माध्यमातून इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर म्हणजे छोटा गुंतवणूकदार देखील गव्हर्नमेंटचे बॉन्ड खरेदी करू शकतो. आता गंमत कशी आहे, ज्येष्ठ नागरिक आपण 60च्या वरती म्हणतो, पण एखाद्याने VRS घेतली 55 वर्षी त्याला सुद्धा सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीममध्ये गुंतवणूक करता येते. लोकांनी ही सगळी माहिती घेणं गरजेचं आहे. पूर्वी तुम्ही चक्रवाढ व्याज समजून घेणं गरजेचं आहे. तुमचं टॅक्स इम्प्लिकेशन समजून घेणं गरजेचं आहे. तुम्ही जोखीम लक्षात घेणं गरजेचं आहे आणि तुम्ही गव्हर्नमेंटचा याकडे बघण्याचा दृष्टिकोन किंवा त्या स्कीमला काही बेनिफिट्स दिले जात आहेत की नाही हे बघणं गरजेचं आहे. पण येस, 15 वर्षानंतर कॉर्पस बनवला आणि त्यातनं SWP केली आणि ती PPFला लावली. सो मी ॲसेट क्लास बनवला. म्हणजे काय केलं, कॉर्पस गोळा झाला तो इक्विटीत टाकला आणि त्यातली SWP मी डेट फंडामध्ये लावली. मी असंही करू शकतो. किंवा इंग्रजीतल्या डेट या शब्दाचा अर्थ होतो कर्ज. नाही, पण त्यामुळे गोंधळ काय होतो की डेट ॲसेट क्लास याविषयी अनेकांना संभ्रम असतो, म्हणजे नेमकं काय. तर आपल्याला या एपिसोडमध्ये तेच जाणून घ्यायचं आहे की डेट ॲसेट क्लास म्हणजे काय, याच्या अंडर कोणकोणती इन्स्ट्रुमेंट्स म्हणजे गुंतवणुकीचे कोणकोणते पर्याय येतात, त्यावर परतावा किती असतो आणि आपल्या एकूण पोर्टफोलिओतला किती टक्के भाग हा डेट ॲसेट्समध्ये असावा. या सगळ्याविषयी या एपिसोडमध्ये बोलणार आहोत आपण, त्यामुळे एपिसोड शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी निरंजन मेढेकर. बिग बक्स पॉडकास्टमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आणि आपल्यासोबत आहेत बिग बक्सचे फाउंडर डिरेक्टर CA विपुल शहा. नमस्कार. हॅलो विपुल. मागच्या एपिसोडमध्ये आपण लिक्विड ॲसेट क्लासबद्दल बोललो, तर आता डेट ॲसेट क्लास याविषयी बोलायचं आहे. तर डेट ॲसेट क्लास म्हणजे नेमकं काय? अच्छा, तू सगळ्यात आधी म्हटला डेट म्हणजे कर्ज. हो. तर आता कर्ज आणि इकडनं गुंतवणूक या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. कसं, तर तू बँकेत गेलास तर तू फिक्स्ड डिपॉझिटमध्ये गुंतवणूक करतो. तुझ्यासाठी ते एक फिक्स्ड इन्कम इन्स्ट्रुमेंट आहे. म्हणजे तुला काहीतरी दर महिना किंवा दर वर्षाला मिळणारं व्याज हे तुझं फिक्स्ड इन्कम होतं. तसं ते इन्स्ट्रुमेंट आहे. जी गोष्ट तुझ्यासाठी गुंतवणूक किंवा फिक्स्ड इन्कम इन्स्ट्रुमेंट आहे, तीच तू बँकरच्या बाजूने विचार केलास तर बँकर्स ओ यू दॅट मनी. सो त्यांच्यासाठी ते डेट आहे, त्यांच्यासाठी ते कर्ज आहे जे त्यांनी तुझ्याकडून घेतलंय, जे त्यांना ठराविक कालावधीनंतर परत करायचं आहे. सो एका बाजूला डेट किंवा दुसऱ्या बाजूला त्याला फिक्स्ड इन्कम इन्स्ट्रुमेंट असंही म्हटलं जाऊ शकतं. या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. मग बॉन्ड मार्केटमध्ये म्हणजे जेव्हा कंपन्या किंवा गव्हर्नमेंट कर्जरोखे इश्यू करतात बाजारामध्ये, म्हणजे कर्ज घेतात, सो तेव्हा त्याला कोणी बॉन्ड मार्केटमध्ये म्हणतं, कोणी त्याला डेट मार्केट म्हणतं किंवा कोणी त्याला फिक्स्ड इन्कम मार्केट्स म्हणतं. सो हे शब्द इंटरचेंजेबली यूज होतात. सो आज आपण बघणार डेट ॲसेट क्लास किंवा त्याला म्हणू फिक्स्ड इन्कम इन्स्ट्रुमेंट किंवा काही याच्यात तो बॉन्ड मार्केटचाही उल्लेख येईल. हे शब्द त्याप्रमाणे घेतले जातात. मग आता डेट ॲसेटमध्ये काय येतं, लिक्विड ॲसेटमध्ये आपण मागच्या वेळेस जेव्हा डिस्कस केलं तेव्हा सेव्हिंग्स फंड म्हणजे तुमचं सेव्हिंग्ज अकाउंट किंवा लिक्विड फंड किंवा मनी मार्केट इन्स्ट्रुमेंट्स आणि गव्हर्नमेंट ट्रेजरी बिल्स अशा ह्या गोष्टींचा पोर्टफोलिओचा विचार केला. सो ही पण एक प्रकारे फिक्स्ड इन्कम इन्स्ट्रुमेंट आहेत किंवा व्याज देणारी इन्स्ट्रुमेंट्स आहेत. सो मी असं म्हणेन की लिक्विड ॲसेट्स कॅन बी अ सबसेट ऑफ डेट ॲसेट्स किंवा डेट इन्स्ट्रुमेंटचा. पण तो थोडा लार्जर पूल आहे, मोठा पूल आहे. लिक्विड ॲसेट्समध्ये बऱ्याचदा परतावा मिळणारा हा कमी आहे. बऱ्याच डेट ॲसेट्समध्ये लिक्विड ॲसेट्सवरती जो परतावा मिळेल तो आहे, पण मिडियम टर्म टू लॉंग डेटेड फंड्समध्ये म्हणजे लॉंग मॅच्युरिटी फंड्समध्ये सुद्धा डेट ॲसेट्सचा किंवा तो पण एक डेट ॲसेट्सचा प्रकार आहे. मग याच्यात काय काय येतं, तर सगळ्यात सर्वप्रथम येतील बँकांमध्ये मिळणाऱ्या FDs किंवा रिकरिंग डिपॉझिट. बँकाही 4 प्रकारच्या आहेत भारतामध्ये. एक म्हणजे सहकारी क्षेत्रामधल्या बँका, जिथे कॉस्मॉस बँक आहे, जनता सहकारी असेल, शामराव विठ्ठल असेल, NKJSB, सारस्वत बँक, या सगळ्या बँका येतील. त्याच्यानंतर येतील सरकारी बँका, पब्लिक सेक्टर बँक्स, SBI, बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, इंडियन ओव्हरसीज बँक वगैरे.
त्याच्यानंतर येतील प्रायव्हेट बँक्स, ॲक्सिस बँक, कोटक बँक, HDFC बँक, या प्रकार इंडसइंड बँक आणि MNC बँक्स. मग HSBC आहे, सिटी बँक, ह्यासारख्या बँक्स. सो या 4 प्रकारच्या बँकांमध्ये फिक्स्ड डिपॉझिट्स किंवा रिकरिंग डिपॉझिट्स दिली जातात, म्हणजे इश्यू केली जातात. सो हे सगळं डेट ॲसेटचा पार्ट होईल. त्यानंतर विविध कंपन्या कर्जरोखे, अच्छा याच्यामध्ये क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीज म्हणजे पतसंस्था हे पण FD आणि रिकरिंग डिपॉझिट कंटिन्युअस घेत असतात. अर्थात त्यांच्यावरती RBIची रेग्युलेशन्स ही खूप यथातथा आहे, त्यामुळे त्यामध्ये गुंतवावं किंवा नाही हा एक वेगळा विषय होऊ शकतो, पण ते सुद्धा फिक्स्ड डिपॉझिट किंवा रिकरिंग डिपॉझिटचे पर्याय आपल्याला उपलब्ध करून देतात. त्यानंतर कंपन्या, म्हणजे त्याला कॉर्पोरेट बॉन्ड्स म्हणतो आपण, कंपन्या पण FD म्हणजे फिक्स्ड डिपॉझिट हे थोड्या अनसिक्युअर्ड स्वरूपाच्या असू शकतात असं म्हणू शकतो, आणि मग सिक्युअर्ड किंवा अनसिक्युअर्ड बॉन्ड्स किंवा नॉन कन्व्हर्टेबल डिबेंचर्स अशा माध्यमातून कर्जरोखे इश्यू करतात. सगळ्यात मोठा बॉरोअर या सगळ्यामध्ये अजून एक एंटिटी आहे. गेस करू शकतोस कोण असू शकतं? सो भारतामधला सर्वात मोठा बॉरोअर कोण किंवा कर्ज मागणारे व्यक्ती, तर ती गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आहे. म्हणजे आपल्या देशाचं बजेट जवळपास 50 लाख कोटींच्या घरात गेलंय, आणि ह्या समोर गव्हर्नमेंट कुठून रिसोर्सेस रेज करतं, तर कुठेतरी डायरेक्ट टॅक्सेसमधनं, मग इनडायरेक्ट टॅक्सेस म्हणजे GST आहे, काही कस्टम्स असतील तर त्या म्हणजे त्या ड्युटीजमधून, त्या व्यतिरिक्त काही स्वतःच्या ॲसेट्स विकून ज्याला आपण डिसइन्व्हेस्टमेंट म्हणतो, किंवा त्यांच्या वेगवेगळ्या एंटिटीजमधनं येणारं डिव्हिडंड, हे गव्हर्नमेंटचं इन्कम झालं, आणि त्यासमोर गव्हर्नमेंट खर्च करतं. सो हा खर्च खूप जास्त आहे. भारतासारख्या देशामध्ये जो डेव्हलपिंग पासून डेव्हलप्ड होऊ घातलाय, तिथे अनेक प्रकारचा खर्चही गव्हर्नमेंटला करायला लागतो. सो रुपया येतो आणि रुपयापेक्षा जास्त खर्च आहे. मग ही जी गॅप आहे त्याला फिस्कल डेफिसिट म्हटलं जातं. ती वित्तीय तूट भरून काढण्यासाठी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया बाजारात कर्जरोखे इश्यू करतं, गव्हर्नमेंट बॉन्ड्स. आणि आत्ता 25-26चा बॉरोईंग प्रोग्राम बघशील तर तो जवळपास 15 लाख कोटींच्या घरात आहे. आणि आजवर म्हणजे हे कर्जरोखे गव्हर्नमेंट साधारण 5 वर्षापासून 40 वर्षांच्या कालावधीसाठी करतात. त्या व्यतिरिक्त डे टू डे ॲक्टिव्हिटीजसाठी गव्हर्नमेंट ट्रेजरी बिल्स इश्यू करतं, म्हणजे लेस दॅन 1 इयर मॅच्युरिटी. असं का होतं तर तू बघशील तर इन्कम टॅक्स जो आहे त्याच्यात ॲडव्हान्स टॅक्स नावाची कन्सेप्ट आहे. म्हणजे 15 जूनला एक टप्पा द्यायचा आहे, 15 सप्टेंबरला, मग 15 डिसेंबर आणि 15 मार्च. या कालावधीमध्ये गव्हर्नमेंटला शॉर्ट टर्मसाठी पैसा लागू शकतो, कारण टॅक्सेसचे ड्यू डेट्स वेगवेगळे आहेत, पण डे टू डे ॲक्टिव्हिटीसाठी काही खर्च लागू शकतो. मग या कालावधीसाठी, शॉर्ट टर्म कालावधीसाठी गव्हर्नमेंट ट्रेजरी बिल्स इश्यू करतं. टिपिकली ती 90 दिवसांची म्हणजे 91 दिवसांची, 192 डेजची किंवा 1 इयरची ट्रेजरी बिल्स इश्यू केली जातात. अगदी 270 डेजची सुद्धा असू शकतात. सो हा सर्व प्रकार झाला. या व्यतिरिक्त गव्हर्नमेंट स्मॉल सेव्हिंग स्कीम्स आणतं किंवा पोस्ट खात्याच्या माध्यमातून, पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून काही फंड्स रेज करतं. मग ह्या स्मॉल सेव्हिंग स्कीम्समध्ये अगदी PPF, सुकन्या समृद्धी योजना असेल, किंवा पूर्वीचे इंदिरा विकास पत्र होती, किसान विकास पत्र होती, आत्ता सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम आहे. ह्या माध्यमातून सुद्धा गव्हर्नमेंट फंड्स गोळा करतं. सो गव्हर्नमेंट बिकम्स अ मेजर बॉरोअर, आणि गव्हर्नमेंट बॉरोअर आहे तिथे आपण लेंड करतोय किंवा गुंतवणूक करतोय. सो दॅट ऑल्सो फॉर्म्स पार्ट ऑफ डेट ॲसेट क्लास. सो जे मी कायम म्हणतो की सृष्टीत 5 तत्व आहेत, तशी ॲसेट क्लासेसमध्ये 5 इन्व्हेस्टमेंटचे ऑप्शन आहेत. त्यातला एक मेजर पोर्शन आहे फिक्स्ड इन्कम इन्स्ट्रुमेंटचा. आणि मग त्याच्यातही फिक्स्ड इन्कम इन्स्ट्रुमेंटमध्ये जी थाळी आहे ती या प्रकारची आहे की तुम्ही त्याच्यात गव्हर्नमेंट बँकेत FD केली, कोऑपरेटिव्ह बँकमध्ये थोडं जास्त व्याजदर मिळतो म्हणून तिथे FD करता, थोडा जास्त यील्ड मिळतं म्हणून तुम्ही कॉर्पोरेट बॉन्ड्समध्ये गुंतवणूक करता. म्हणजे गव्हर्नमेंट बँक्समध्ये समजा 5.5-6% किंवा अगदी 6.5 ते 7 सिनियर सिटीजन्सना मिळत असतील, तर त्याऐवजी कुठेतरी कॉर्पोरेट्समध्ये त्यांना 8 ते 9% व्याजदर मिळू शकतो. अर्थात जेवढा व्याजदर जास्त तेवढी तुम्ही जोखीम अधिक पत्करताय, हे गुंतवणूकदारांनी कायम लक्षात घेतलं पाहिजे. सो ह्या प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या गुंतवणूक प्लस तुम्ही PPFमध्ये गुंतवणूक करू शकता. अशा वेगवेगळ्या गोष्टींमधून तुमचा फिक्स्ड इन्कम पोर्टफोलिओ किंवा डेट ॲसेट्सचा एक पोर्टफोलिओ तयार होऊ शकतो. आता ह्या इंडिव्हिज्युअल इन्स्ट्रुमेंट्स झाले. आता तेच जर का मी पूलिंग ऑफ इन्व्हेस्टमेंट कन्सेप्ट बघितली तर टिपिकल माझी जी LIC आहे, म्हणजे लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनचा एक एन्डॉवमेंट प्लॅन म्हणून, किंवा इतर इन्शुरन्स कंपन्या, प्रायव्हेट इन्शुरन्स कंपन्यांचे पण प्लॅन्स असतात, त्याच्यात ह्या डेट इन्स्ट्रुमेंट म्हणजे कॉर्पोरेट बॉन्ड आणि गव्हर्नमेंट बॉन्डचा मॅक्सिमम अंतर्भाव असतो.
पूर्ण आहे असं मी म्हणत नाही, पण 80-90% त्यांच्या ॲसेट्स या गव्हर्नमेंट बॉन्ड्स किंवा कॉर्पोरेट बॉन्ड्समध्ये गुंतवल्या जातात. किंवा मग डेट म्युच्युअल फंड्स आहे. अगेन इट्स अ पोर्टफोलिओ ऑफ इन्व्हेस्टमेंट्स. मग त्याच्यात कॉर्पोरेट बॉन्ड्स आणि गव्हर्नमेंट बॉन्ड्सचं कॉम्बिनेशन केलं जाईल. अर्थात नावं पण वेगळी आहेत. शॉर्ट टर्म इन्स्ट्रुमेंट्सना कुठेतरी कमर्शियल पेपर, सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट आणि गव्हर्नमेंट ट्रेजरी बिल हा एक पोर्टफोलिओ बनेल. तर लॉंग टर्ममध्ये तुला कॉर्पोरेट बॉन्ड्स आणि गव्हर्नमेंट बॉन्ड्सचा एक पोर्टफोलिओ बनेल. इथे मी फक्त इंटरप्ट करतो. गव्हर्नमेंट बॉन्ड्स विषयी आपण बोलतोय, तर याच्यात गुंतवणूक करण्याची म्हणजे ते एक काहीतरी ओपनिंग डेट असते आणि क्लोजिंग डेट असते, त्या कालावधीच तुम्ही गुंतवणूक करू शकता असं काही असतं? हो, गव्हर्नमेंट तो पेपर इश्यू करतो. बरं. आज खरं सांगशील तर आपण डीमॅटच्या माध्यमातून इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर म्हणजे छोटा गुंतवणूकदार देखील गव्हर्नमेंटचे बॉन्ड खरेदी करू शकतो. बरं. हे दुर्दैवाने अनेकांना माहीत नाही. खरंच आहे. टिपिकली ही गुंतवणूक आता इन्स्टिट्यूशन्सच्या माध्यमातून म्हणजे वित्तीय संस्थांमार्फत केली जाते. म्हणजे काय, तर गव्हर्नमेंट बॉन्डचा डेट फंड आहे, जो फक्त गव्हर्नमेंट बॉन्ड्समध्ये गुंतवणूक करेल. गव्हर्नमेंट बॉन्ड्सचं जसं मी आत्ता उल्लेख केला की डेट फंडा थ्रू सुद्धा गव्हर्नमेंट बॉन्डचा ऑप्शन येतो. किंवा आज जर का लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनचा टोटल कॉर्पस तू बघितलास तर जवळपास 70% त्यांचा पोर्शन हा गव्हर्नमेंट बॉन्ड्समध्ये गुंतवणूक केलेली आहे. आपल्या देशात जे गव्हर्नमेंट बॉन्ड्स इश्यू केले जातात, गव्हर्नमेंट इज अ बॉरोअर, गव्हर्नमेंट कर्ज घेत आहे, तर त्याला कोणीतरी सबस्क्राईब पण केलं पाहिजे, म्हणजे कोणीतरी कर्ज दिलं पण पाहिजे. तर हे गव्हर्नमेंट बॉन्ड्स फंड कोण कोण करतं, तर सगळ्यात मोठी जी संस्था आहे आपण म्हणू ती आहे लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. म्हणजे आणि इन्शुरन्स कंपन्या. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बँका गव्हर्नमेंट बॉन्ड्सच्या मेजर सबस्क्रायबर आहेत. का, तर तू बघशील तर भारतात जो आत्ता कायदा अस्तित्वात आहे त्यानुसार 100 रुपयांपैकी 100 रुपये डिपॉझिट्स तुम्हाला आले तर 20 रुपये तुम्ही स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो एलिजिबल इन्स्ट्रुमेंट्समध्ये गुंतवणूक करून ठेवले पाहिजेत. हे कशासाठी, तर अडीअडचणीला त्यातून पैसा चटकन रेज केला जावा म्हणून. आणि या गव्हर्नमेंट बॉन्ड्सना, सर्व गव्हर्नमेंट बॉन्ड्सना SLR एलिजिबल इन्स्ट्रुमेंट्स म्हटलं जातं. म्हणजे तू एक लक्षात घे की आज साधारण 100 लाख कोटींचं गव्हर्नमेंट डेट आउटस्टँडिंग असेल आणि भारतात 2.5 कोटीच्या FDs असतील, तर त्याच्या 20% म्हणजे जवळपास 50 लाख कोटी कोणी होल्ड केले पाहिजेत, बँकांनीच. सो हे आकडे बघितलेस तर हे ह्यूज आहेत, पण हे भारताच्या लेवलचे आकडे आहेत. तर तू जर का हे बघितलंस तर एक नॅचरल सबस्क्रायबर टू गव्हर्नमेंट बॉन्ड्स इज बँक्स, बरोबर, विच इन टर्न इज नथिंग बट अस. आपणच आहोत. आपणच ऍक्च्युली बँकांमध्ये FD करत आहोत आणि तिथून आपण पुढे जात आहोत. सो बघितलंस तर इन्शुरन्स कंपन्या नंबर 1, नंबर 2 बँका म्हणजे पर्यायाने आपण, तिसरे म्युच्युअल फंड्स, ज्याच्यात मी तुला म्हटलं की गव्हर्नमेंट बॉन्ड्सचे फंड्स आहेत रितसर, त्याला GSEC किंवा गिल्ड सिक्युरिटीजचे फंड म्हटलं जातं. त्यानंतर रिटेल ॲज अन इंडिव्हिज्युअल डायरेक्टली करू शकतो. ह्या व्यतिरिक्त आपल्या गव्हर्नमेंट बॉन्डवरती 6.5-7% दीर्घकालीन परतावा मिळतोय म्हटल्यानंतर अनेकदा परकीय वित्तीय संस्था या देखील यामध्ये गुंतवणूक करू इच्छितात आणि RBI वेळोवेळी त्याचं काही लिमिट डिक्लेअर करतं. RBI ॲक्ट्स ॲज अ बँकर फॉर द गव्हर्नमेंट. म्हणजे हा सगळा जो व्यवहार आहे गव्हर्नमेंटसाठीचा कर्ज रोखे मॅनेज करण्याचा, हा भारतामध्ये RBI करतं. सो इन अ वे थोडं कॉन्ट्राडिक्टरी आहे, कारण RBI इज बँकर्स बँक ऑल्सो, म्हणजे ती बँकांनाही रेग्युलेट करते आणि इट इज ऑल्सो ॲक्टिंग ॲज अ बँक टू द गव्हर्नमेंट. बट ही आपल्या देशामध्ये एक चांगल्या प्रकारची प्रणाली आहे. याचा फायदा काय लक्षात घे, आपल्या बँकांमध्ये एक प्रकारची सेफ्टी आहे, कारण 20% गव्हर्नमेंट बॉन्ड्समध्येच आहेत. सर्व देशांमध्ये हीच व्यवस्था अस्तित्वात आहे असं नाही. आपल्याकडे स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशोच्या माध्यमातून एक प्रकारची स्टॅबिलिटी दिली गेलेली आहे. सो गव्हर्नमेंट बॉरोअर, इकडे इन्शुरन्स कंपन्या, बँक्स, परकीय वित्तीय संस्था, त्याच्यानंतर म्युच्युअल फंड आणि रिटेल पब्लिक, ह्या प्रकारे याच्यामध्ये गुंतवणूक केली जाते. सो गव्हर्नमेंट बॉन्ड्स त्याला लागून नंतर हे झालं सेंट्रल गव्हर्नमेंटचं. थोड्याफार अधिक प्रमाणात हेच स्टेट गव्हर्नमेंटच्या बाबतीत पण आहे. स्टेट गव्हर्नमेंट्स पण बॉन्ड्स इश्यू करतात आणि फॉरेनमध्ये किंवा इव्हन भारतात पण आता म्युनिसिपल कॉर्पोरेशन्स, ते पण एक प्रकारच्या गव्हर्नमेंट संस्थाच आहेत, म्हणजे सरकारी संस्थाच आहेत, ते पण आता बॉन्ड इश्यू करत आहेत. सो ह्या 3मध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता, गुंतवणूक करू शकता, ज्या माध्यमातून तुमची गुंतवणूक सेफ राहू शकते. आणि जसं मी म्हटलं तसं की डीमॅट ओपन करून तुम्ही डायरेक्ट पण हे घेऊ शकता किंवा
या वित्तीय संस्थांच्या माध्यमातून म्हणजे डेट म्युच्युअल फंडला सबस्क्राईब केलं किंवा तुम्ही LICला सबस्क्राईब केलं तरी सुद्धा तुम्हाला या गुंतवणुकीला एक्सपोजर घेता येतं. हे तू आता उल्लेख केलास डेट म्युच्युअल फंडांचा किंवा बॉन्ड्स, गव्हर्नमेंट बॉन्ड्सचा. तर एक थोडंसं ही इन्स्ट्रुमेंट्स आणखी कोणकोणती आहेत, त्यांच्यावरचा ॲव्हरेज रिटर्न काय दिसतो, आणि मागच्या एका एपिसोडमध्ये आपण म्हणलेलो की तुमचं वय 100 वजा तुमचं वय आणि मग जो काही येईल तर तेवढा तुमचा डेटमध्ये पाहिजे पोर्टफोलिओमधला. तर हे थोडं सगळं एक्सप्लेन करतोस? सो आता एक लक्षात घे की अगेन गुंतवणूकदाराच्या जोखीम घेण्याच्या वृत्तीवर हे अवलंबून आहे. पण 100 मायनस युअर 100 मायनस युअर एज विल बी युअर एक्सपोजर टू इक्विटीज. आणि तुमच्या वया एवढं तुमच्या डेट इन्स्ट्रुमेंटमध्ये इन्व्हेस्टमेंट पाहिजे. मग डेटमध्ये सर्वच ॲसेट्स आल्या. पण आता आपण डेट म्युच्युअल फंडामध्ये बोलू. सेबीनी जवळपास 16 कॅटेगरीज दिल्या आहेत. म्हणजे डेट म्युच्युअल फंडांमध्ये एवढे प्रकार आहेत. अगदी शॉर्ट टर्म किंवा रादर अल्ट्रा शॉर्ट टर्म ड्युरेशनसाठी बघितलंस तर ओव्हरनाईट फंड्स आहेत, मग लिक्विड फंड्स आहेत, मग अल्ट्रा शॉर्ट टर्म फंड्स आहेत, शॉर्ट टर्म फंड्स आहेत, मनी मार्केट फंड्स आहेत. सो हे सगळे शॉर्ट टर्ममध्ये येतील. तसंच मग मीडियम टर्म ड्युरेशनसाठी घेतलंस तर लो टू मीडियम ड्युरेशन फंड्स आहेत, त्याच्यानंतर लॉंग ड्युरेशन फंड्स आहेत, ह्याची कॉम्बिनेशन्स आहेत. हे म्हणजे पोर्टफोलिओतल्या सिक्युरिटीज त्यांचं मॅच्युरिटी काय याच्यावरनं ती नावं दिली जातात. या व्यतिरिक्त फ्लोटर फंड्स असतात, गव्हर्नमेंट बॉन्ड फंड्स, स्पेसिफिक कॅटेगरी, क्रेडिट रिस्क फंड, पब्लिक सेक्टर फंड्स, असे विविध प्रकार आहेत. आणि खरं सांगशील तर साधारण मॅच्युरिटी पोर्टफोलिओमध्ये असलेली मॅच्युरिटी, इन्स्ट्रुमेंट्सची मॅच्युरिटी, ह्याच्यावरून तुमच्या पोर्टफोलिओची इंटरेस्ट रेट रिस्क कळते. म्हणजे काय हे मी थोडं सांगतो. सो इंटरेस्ट रेट रिस्क म्हणजे काय? समजा मी 6 वर्षांसाठी एखादी FD केली, आज 8% केली, आणि एक महिन्याभरामध्ये काहीतरी शॉक म्हणजे ऑइल शॉक लागला आणि महागाई वाढली, आणि आता एका महिन्यानंतर नवीन 6 वर्षांच्या FDचा दर बँक आता 8.5 किंवा 9% देते. का तर सिस्टीममध्ये महागाई वाढली. तर तुझी 6 वर्ष असलेली FD रिप्राईस होते का रे? म्हणजे त्याच्यावरचा व्याजदर वाढतो का? नाही वाढत. ती लॉक इन झाल्यासारखी. सो त्याला इंटरेस्ट रेट रिस्क म्हणतो आपण. म्हणजे काय तर मी FD केली आणि नंतर जर का व्याजदर वाढले त्याच टेन्युअर किंवा माझ्या उर्वरित कालावधीसाठी FDच्या मॅच्युरिटीच्या, तर मला इंटरेस्ट रेट रिस्क फेस करायला लागते. आता जर का माझ्या पोर्टफोलिओमधल्या सिक्युरिटीज दर 90 दिवसांच्या आत मॅच्युअर होणाऱ्या असतील, जसं लिक्विड फंडांमध्ये होतं, तर माझी इंटरेस्ट रेट रिस्क काय होईल? कमी होईल. कारण पटापट मॅच्युअर झालं की नवीन जे इंटरेस्ट रेट आहे तो मला मिळेल. बरोबर. इंटरेस्ट रेट रिस्क इथे कमी झाली, पण माझी रिइन्व्हेस्टमेंट रिस्क वाढली. रिइन्व्हेस्टमेंट रिस्क वाढली म्हणजे काय झालं तर मला 3 महिन्यांच्या आत माझा पोर्टफोलिओ मॅच्युअर झाला तर परत नवीन व्याजदर जो असेल त्यांनी मला ते गुंतवायला लागेल. पण समजा व्याजदर खाली जाणार असतील तर मला जेवढ्या जास्त ड्युरेशनसाठी गुंतवणूक करता येईल तेवढं फायद्याचं आहे. म्हणजेच काय, मी 10 वर्षांची FD केली तर मला इंटरेस्ट रेट रिस्क खूप जास्त आहे. बरोबर. कारण मधल्या काळात जे काही वर खाली होईल त्याचा मला कुठलाही बेनिफिट घेता येणार नाही. पण माझी रिइन्व्हेस्टमेंट रिस्क मात्र कमी, कारण 10 वर्षात मला रिइन्व्हेस्टमेंटला जायची आवश्यकता नाही. त्या उलट जर का माझा पोर्टफोलिओ 3च महिन्यांसाठी मी गुंतवणूक केली तर तिथे माझी इंटरेस्ट रेट रिस्क कमी पण रिइन्व्हेस्टमेंट रिस्क मात्र जास्त असतो. मग तू जसं आत्ता मला म्हटलास की नक्की याचा व्याजदर कसा किंवा काय, तर या कॅटेगरीजनुसार म्हणजे मला सेव्हिंग्ज बँक अकाउंटवरती मला 3.5-4 मिळतात टक्के. तर त्याऐवजी लिक्विड फंडमध्ये मला 5.5-6% परतावा मिळेल. आणि तिथून मी जसं थोडं टेन्युअर वाढवत जाईल. नॉर्मली काय असतं, जर का दीर्घकालीन याच्यात अनिश्चितता जास्त असते, त्यामुळे नॉर्मली सुरुवातीला इंटरेस्ट रेट कमी असेल 3 महिने 6 महिने कालावधीसाठी, तर थोडा लांबच्या कालावधीसाठी तो थोडा जास्त असेल, कारण त्याच्यात अनिश्चितता जास्त आहे. बरोबर. त्याला यील्ड कर्व असंही म्हटलं जातं. म्हणजे हे खूप सोपं आहे समजायला की 1 वर्षाची FD 7 असेल तर 3 वर्षाची 7.5 असेल आणि 5 वर्षाची कदाचित 7.75 किंवा 8% असेल. सो साधारण ही परिस्थिती असते. तर मग आत्ता या ज्या आपण कॅटेगरीज बघितल्या त्यामध्ये गुंतवणुकीमध्ये जर का कालावधी वाढत गेला तर मला मिळणारा परतावा थोडा वाढत जाणार आहे. आणि मग त्याच्यावरती जे काय अप्रोप्रिएट टॅक्सेशन असेल ते मला भरायला लागेल. पूर्वी त्याच्यामध्ये इंडेक्सेशन लागू होतं, आता ह्याच्यात जो काही परतावा तुम्हाला मिळणार आहे तो तुमच्या नॉर्मल टॅक्स स्लॅबनुसार तुम्हाला टॅक्स त्यावर भरायचा आहे. सो तुला एकंदरीत याच्यात बघायला लागेल की तुझी रिस्क ॲपेटाईट काय, तुझी
रिटर्न्सची एक्सपेक्टेशन्स काय आहेत, हो. त्याचा बॅलन्स तुला करायला लागणार आहे. मग याच्यात लिक्विड फंड्स हे लिक्विड ॲसेट्स म्हणून वापरले जाऊ शकतात, इमर्जन्सी फंड म्हणून सुद्धा त्याचा वापर केला जाऊ शकतो, आणि मध्यम ते दीर्घकालीन इन्स्ट्रुमेंट्ससाठी तुम्ही बॉन्ड फंड्सचा वापर करू शकता. थोडंसं अशी जर तुलना केली आपण की डेट म्युच्युअल फंड्स आणि बाकी जी इन्स्ट्रुमेंट्स आहेत, म्हणजे PPF असेल, सुकन्या समृद्धी असेल, तर एक मेजर फरक हा आहे की इकडे लॉक इन आहे, म्हणजे PPF केलं तर 14 वर्ष तुम्हाला ते कंटिन्यू करायला लागतं. तसं इकडे नाही आहे तो लॉक इन पिरियड, हा बेनिफिट दिसतो कुठेतरी. हो, नक्कीच. लिक्विड फंडातले ॲसेट्स तर इमिजिएटली लिक्विड होतात. हो. आणि मग बाकीच्या ड्युरेशनमध्ये कुठेतरी एक्झिट लोड हा लागू असतो, पण त्याला लॉक इन नाहीये. परत व्याजदरामध्ये जी अनिश्चितता आहे ते तुम्ही डेट फंडच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे कॅप्चर करू शकता. आता PPF मी 15 वर्षांसाठी 7.1% लॉक करून बसतो. असं जर का मी विचार केला तर इन अ वे मी काय आता गव्हर्नमेंट वेळोवेळी ते डिक्लेअर करतं, पण तू बघशील तर जसजसे आपण डेव्हलप होत चाललोय तसतसा तो व्याजदर खाली येत चाललाय. पण तरी PPF मध्ये महत्वाची बाब ही आहे की तो एक्झम्प्ट रिजिममध्ये आहे. म्हणजे काय, मी गुंतवणूक करताना 1.5 लाखापर्यंत एक्झम्प्ट आहे अमाऊंट अंडर सेक्शन 80C ऑफ इन्कम टॅक्स आहे. त्याच्यावरचा व्याज, त्याच्यावरचा परतावा, त्याच्यावरचं व्याज हे पण टॅक्स एक्झम्प्ट आहे. आणि हे सगळं केल्यानंतर जेव्हा मी ती रक्कम काढणार आहे तेव्हा सुद्धा ती पूर्ण रक्कम एक्झम्प्ट आहे. सो एखादा माणूस जर का 40% टॅक्स भरत असेल, म्हणजे हायेस्ट टॅक्स स्लॅबवाला जवळपास, कारण त्यांचं मॅक्सिमम मार्जिनल टॅक्स स्लॅब हा 40% असेल, तर त्याला हा परतावा 12% प्री टॅक्स लेवलला आहे. आणि हे कोण देतंय? गव्हर्नमेंट. कारण 12%वर 40% गेले तर 4.80 गेले. मी अंदाजे कॅल्क्युलेशन सांगतोय. 30% वाल्या व्यक्तीला साधारण 10% प्री टॅक्स गव्हर्नमेंट परतावा देत आहे. सो मी हे कायम सांगतो, दिस इज वन ऑफ द बेस्ट इन्स्ट्रुमेंट फॉर कंपाऊंडिंग, कारण गव्हर्नमेंट या प्रकारचा परतावा तुम्हाला देत आहे. सो 30% स्लॅबमध्ये असलेल्या व्यक्तीने नक्कीच PPF मध्ये गुंतवणूक केली पाहिजे. बरोबर. पण ह्यापेक्षा अजून एक गुंतवणुकीमध्ये तुला जास्त परतावा मिळू शकतो. गव्हर्नमेंटची स्कीम आहे, सांगू शकशील कुठली? सुकन्या समृद्धी किंवा सिनियर सिटीजन. सुकन्या समृद्धी 8.20 आणि सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम पण 8.20. पण तरी सुकन्या समृद्धी उजवी ठरू शकते का? कारण असं आहे की गर्ल चाइल्ड असेल तर गव्हर्नमेंट हे ऑफर करतं, म्हणजे तुम्हाला कन्या असेल, कन्या रत्न असेल तर तुम्हाला याच्यात गुंतवणूक करता येईल. आणि PPF प्रमाणेच ही एक्झम्प्ट रिजिम मध्ये आहे. सो आज अखेरीस एक्झम्प्ट रिजिम खाली असलेलं 8.20चं सुकन्या समृद्धीचं इन्स्ट्रुमेंट हे मी डेट ॲसेटमध्ये सगळ्यात महत्वाचं समजेल. सो ज्यांना कन्या रत्न प्राप्त झालेलं आहे त्यांनी नक्की या इन्स्ट्रुमेंटचा विचार करावा. त्याला लॉक-इन्स आहेत बरोबर, पण एक्झम्प्ट रिजिम मध्ये 8.20% परतावा हा अतिशय चांगला परतावा आहे असं मी नक्की म्हणेन. सो इट इज वन ऑफ द बेस्ट इन्स्ट्रुमेंट. अर्थात मी जोखीम पत्करणारा गुंतवणूकदार असेल, जो मी स्वतः पण आहे, तर मी म्हणतो की इक्विटी म्युच्युअल फंडातली SIP मला जर का अधिक परतावा देते, त्याच्यावरती 12.5% टॅक्स पे केल्यानंतरही मला जर का परतावा जास्त मिळत असेल तर मी नक्की त्या गुंतवणुकीच्या प्रकाराकडे जास्त लक्ष देईन. परत मी सांगतो, आपण मागे 15-15-15चा रूल बघितला होता. 15,000 दर महिन्याला असे मी 15 वर्ष गुंतवले आणि 15% परतावा मिळाला तर कुठलीही शाश्वती नाही, 1 करोड रुपये होतात. हेच जर का मी 7.1नी कंपाऊंड केलं PPFनी तर ते कुठेतरी 50 लाखाच्या घरात जाईल. आणि कदाचित 8.2च्या सुकन्या समृद्धीच्या परताव्यानुसार ते 53-54 लाख. मी हे अंदाजे आकडे सांगतो. तर हे अक्षरशः निम्मे आहेत कम्पेअर्ड टू इक्विटी म्युच्युअल फंड SIP. त्यामुळे प्रत्येकाने त्यांचा विचार करावा. पण कुठलाही मनुष्य त्याची सर्व गुंतवणूक इक्विटी किंवा अशा एकाच ॲसेट क्लासमध्ये कधीही करत नाही. बरोबर. तर जर तुम्ही ह्या माध्यमातून म्हणजे डेट ॲसेट्सच्या माध्यमातून गुंतवणूक करत असाल तर इतर कुठल्याही इन्स्ट्रुमेंटपेक्षा PPF किंवा सुकन्या समृद्धी हे खूप उजवे आहेत. विपुल, आपण PPF बद्दल जाणून घेतलं, त्याच्यानंतर तू सुकन्या समृद्धी स्कीम विषयी पण सांगितलं, तसंच सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम तर याविषयी पण सांगतोस. आणि त्याचा जो लॉक इन पिरियड आहे तर त्याची बऱ्याचदा एक धास्ती असते ज्येष्ठ नागरिकांना. आता गंमत कशी आहे, ज्येष्ठ नागरिक आपण 60च्या वरती म्हणतो, पण एखाद्याने VRS घेतली 55 वर्षी त्याला सुद्धा सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीममध्ये गुंतवणूक करता येते. बरं, लोकांनी ही सगळी माहिती घेणं गरजेचं आहे. पूर्वी 15 लाखांपर्यंतच गुंतवणूक करता यायची, आता त्याच्यामध्ये 30 लाखाचं लिमिट गव्हर्नमेंटनी वाढवलेलं आहे.
बरं. सो गव्हर्नमेंटही प्रयत्न करते की जास्तीत जास्त लोकांनी या योजनेचा नक्की लाभ घ्यावा. आणि मगाशी तू म्हणलास तसं याच्यावर पण सुकन्या समृद्धीसारखं 8.20% व्याज मिळतं. व्याजदर 8.20% सुकन्या समृद्धी एवढंच, फक्त हे इंटरेस्ट टॅक्सेबल आहे. अच्छा. सो हा एक फरक आहे नक्कीच. हम्म. आणि अर्थात अनेक सिनियर सिटीजन्सना कदाचित इन्कम तेवढं नसेल आणि आता तर 12 लाखांपर्यंत टॅक्स नाही. हो. अर्थात 12 लाखाच्या वरती गेलं तर 4 लाख रुपयांपर्यंत टॅक्स आहे. हे लोकांच्या लक्षात येत नाही, पण 12 लाखापर्यंत ऑलमोस्ट तुम्हाला इन्कम टॅक्स नसेल तर अनेक सिनियर सिटीजन्सना याच्यामध्ये लाभ होऊ शकतो. येस, तू म्हटलास तर लॉक इन हा थोडा चॅलेंज आहे. म्हणजे त्याचं टेन्युअर 5 वर्षांपर्यंत आहे, 5 वर्षांचा लॉक इन किंवा ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यात. हो. प्रीमॅच्युअर विड्रॉलही काही करता येत असेल तर ते पण बघता येतं. पण ह्या सगळ्या गोष्टींकडे जरी मी बघितलं तरी ज्येष्ठांसाठी 8.20 ही नक्की चांगली योजना आहे. हो. मध्ये अशीच LICची वयवंदना योजना येऊन गेली, जी परत गव्हर्नमेंटचीच होती, जी LICच्या माध्यमातून गव्हर्नमेंटने राबवली होती. सो ह्या योजनेचा नक्की फायदा होऊ शकतो. परंतु ह्याला एक समर्थ पर्याय किंवा थोडं महागाईला मात देणारा पर्याय म्हणून बॅलन्स फंडांकडे पण आता लोकांचं लक्ष जातं की थोडंफार इक्विटीचं कॉम्बिनेशन असावं. हो. आणि हेच करत असताना आता डेट म्युच्युअल फंडामध्येच डेट SIF नावाचा प्रकार आला आहे. म्हणजे हा म्युच्युअल फंड कंपन्याच लॉन्च करू शकतात. SIF म्हणजे स्पेशलाइज्ड इन्व्हेस्टमेंट फंड. सो डेट SIF सध्या या प्रकारामध्ये आलेत, ज्याच्यात हा परतावा थोडा अधिक मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सो हे एक नवीन इन्स्ट्रुमेंट आहे, त्यावर कदाचित आपण एखाद्या पॉडकास्टमध्ये नक्की चर्चा करूयात. सो कारण SIF हे एक नवीन इन्स्ट्रुमेंट आहे आणि महागाईला मात देण्यासाठी नक्की प्रयत्न केला जातो इंडस्ट्रीमधून. पूर्वी याच्यावरती इंडेक्सेशन मिळायचं डेट म्युच्युअल फंडावरती, मी स्पेसिफिकली सांगतो. सो तेव्हा हे इन्स्ट्रुमेंट्स खूप पॉप्युलर होती, पण दुर्दैवाने कालावगाने ती प्रोव्हिजन इन्कम टॅक्सची त्यामधनं गेली. आपल्या माननीय अर्थमंत्र्यांनी ती प्रोव्हिजन बदललेली आहे. त्यामुळे आता डेट फंडामधले पण जे काही रिटर्न्स आहेत ते तुमच्या नॉर्मल स्लॅबनुसार टॅक्सेबल होतात. विपुल, आता एक असं म्हणलं जातं की वाढत्या महागाईला टक्कर देण्यात डेट ॲसेट क्लासमधले जी इन्स्ट्रुमेंट्स आहेत ती कुठेतरी कमी पडतात, तर याकडे कसं बघायला पाहिजे गुंतवणूकदारांनी? सो जसं मी म्हटलं तसं की PPF सुकन्या समृद्धी आणि कदाचित सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम हे पूर्ण टॅक्स एफिशियंट झालं. म्हणजे त्याच्यावर टॅक्स लागत नाही आहे. तर ही 3 इन्स्ट्रुमेंट्स नक्की चांगल्या प्रकारे त्यावर मात देतात. टॅक्स फ्री बॉन्ड्स हा पण एक पर्याय असू शकतो, कारण प्रत्येक ठिकाणी गुंतवणुकीवरती काय टॅक्स आहे हे बघितलं पाहिजे आणि पोस्ट टॅक्स रिटर्न्स जर का महागाईला मात देत असतील तरच त्यामध्ये गुंतवणूक करणं हे फायद्याचं ठरू शकतं. तर हे जर का मी बघितलं तर टॅक्स फ्री बॉन्ड्स हा एक ऑप्शन होऊ शकतो. अर्थात ते त्या प्रमाणात त्या अट्रॅक्टिव्ह परताव्यामध्ये उपलब्ध पाहिजेत. ह्याच्या व्यतिरिक्त हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल्स, म्हणजे अशी त्याला काही कुठली डेफिनेशन नाही, डेटच्या अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंडामध्ये पण आपण गुंतवणूक करू शकतो. त्याच्यात मिनिमम तिकीट साईज 1 करोड रुपयांपर्यंत आहे आणि त्याच्यात काही स्पेशल डेट ऑपॉर्च्युनिटीज मिळू शकतात तुम्हाला. त्याच्यातही प्रकार असतो परफॉर्मिंग क्रेडिट नावाचा, म्हणजे चांगल्या कंपन्यांचा, किंवा डिस्ट्रेस्ड कंपन्यांमध्ये पण तुम्हाला गुंतवणूक करता येते फंडाच्या माध्यमातून आणि तिकडे यील्ड्स खूप जास्त मिळतात. अर्थात तिथलं टॅक्सेशन हे नक्कीच जास्त आहे, पण तरीसुद्धा या फंडांमध्ये परतावा हा कदाचित महागाईपेक्षा जास्त मिळू शकतो. अर्थात SBIच्या FDच्या वरती जो काही परतावा मिळतोय याचा अर्थ तुमची रिस्क वाढत चालली. मी इथे SBI हा शब्द वापरत असलो तरी खरं तर गव्हर्नमेंट बॉन्ड, म्हणजे 10 इयर गव्हर्नमेंट बॉन्डच्या वरती तुम्हाला जो रिटर्न मिळतोय तिथून तुम्हाला रिस्क समजायला पाहिजे. सो 10 इयर बॉन्ड 60% आणि एखादा इन्स्ट्रुमेंट तुम्हाला 10-11% रिटर्न देत असेल तर नक्कीच जोखीम आहे, जरी ते फिक्स्ड इन्कम इन्स्ट्रुमेंट असेल तरी. सो ह्या कॅटेगरीचा त्याप्रमाणे अभ्यास केला पाहिजे. महागाईवर मात करण्यासाठी आजही इक्विटीसारखा पर्याय नाही. गोल्ड आणि रिअल इस्टेट पण आता चांगला परतावा देण्याचा प्रयत्न करतायत. सो ह्या ॲसेट्सकडेही नक्की बघावं, त्याचं टॅक्सेशन पण बघावं. हायब्रिड फंड्समध्ये टॅक्सेशनचा काही बेनिफिट होऊ शकतो, जिथे मला डेट इन्स्ट्रुमेंट्स बघता येतील. थोडा आर्बिट्राज हा इक्विटी म्युच्युअल फंडातला एक प्रकार आहे, पण त्याचा परतावा हा बऱ्यापैकी डेट फंडासारखा राहतो, जोखीम पण डेट फंडासारखी, टॅक्सेशन मात्र इक्विटीसारखं. सो डेट आर्बिट्राज आणि इतर ॲसेट क्लास याचं कॉम्बिनेशन करून पण तुम्ही गुंतवणूक करू शकता, जेणेकरून जोखीम कमी, परतावा थोडा जास्त
आणि टॅक्स एफिशियन्सी पण येईल. हम्म. तर अशा इन्स्ट्रुमेंट्सचा विचार नक्की केला जाऊ शकतो. याच्यासाठी सखोल अभ्यास करणं गरजेचं आहे. याच्यासाठी गुंतवणूकदारांनी, मी कायम सांगतो, अभ्यास करावा. हो. ही सगळी माहिती इंटरनेट, पॉडकास्ट किंवा पुस्तक स्वरूपात पण उपलब्ध आहे. तुम्ही जेवढं वाचन कराल तेवढं चांगलं. आणि हे जमलं नाहीत तर तुमच्याकडे आर्थिक सल्लागार नक्की उपलब्ध होऊ शकतात. गुंतवणूकदारांनी त्याचा नक्की ह्या सगळ्याचा सखोल विचार करावा. अजून एक इन्स्ट्रुमेंट आहे NPS, हो, नॅशनलाइज पेन्शन स्कीम. स्कीम. त्याद्वारे देखील तुम्ही तुमचं ॲसेट ॲलोकेशन ठरवू शकता. तिथेही तुम्हाला कॉर्पोरेट बॉन्ड, गव्हर्नमेंट बॉन्ड, इक्विटी आणि अदर ॲसेट्स म्हणजे अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंड्स टाईप ऑप्शन्स आहेत काही. सो म्हणजे प्रायव्हेट इक्विटी आणि इतर. सो त्याच्याद्वारे सुद्धा तुम्ही गव्हर्नमेंट बॉन्ड्स किंवा इतर ठिकाणी गुंतवणूक करू शकता. एम्प्लॉई प्रॉव्हिडंट फंड हाही तुमच्यासाठी एक प्रकारचा डेट इन्स्ट्रुमेंटचाच ऑप्शन आहे. आता त्यातला काही पैसा हा इक्विटीमध्ये गुंतवला जाऊ शकतो. जसं आपल्या इथे आपण एम्प्लॉई प्रॉव्हिडंट फंड म्हणतो, तसं आर्मीमध्ये त्यांचा एक वेगळा फंड आहे जो PF सारख्याच धर्तीवर चालतो. या व्यतिरिक्त अनेक जण VPF म्हणजे व्हॉलंटरी प्रॉव्हिडंट फंडात कॉन्ट्रीब्यूट करतात. हो. किंवा PPF तर आपण चर्चा केलीच. माझं वैयक्तिक असं म्हणणं आहे की तुमचा EPF म्हणजे एम्प्लॉई प्रॉव्हिडंट फंड जात असेल किंवा तुम्ही NPS सिलेक्ट केलं तर ही दीर्घकालीन माध्यम असल्यामुळे त्याच्यात जी मिनिमम गुंतवणूक करणं अपेक्षित आहे तेवढी करावी. आणि दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी नक्की इक्विटी ॲसेट क्लासचा विचार करावा. जरी आज आपण डेट ॲसेटवरती पॉडकास्ट करत असलो तरी कंपाऊंडिंगचा फरक लक्षात घेता लॉंग टर्म किंवा दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी इक्विटी समर्थ पर्याय ठरू शकतो. त्याच्यानंतरचा नेक्स्ट बेस्ट पर्याय म्हणजे NPS आहे किंवा बॅलन्स फंड्स आहेत किंवा टॅक्स एफिशियन्सी असल्यामुळे सुकन्या समृद्धी, PPF किंवा सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम आहेत किंवा मी डेट SIFचा पण यामध्ये नक्की उल्लेख करीन. सो ह्या सगळ्या इन्स्ट्रुमेंटचा तुम्ही योग्य तो लेखाजोखा मांडून गुंतवणूक केली तर तुम्हाला नक्की फायदा होऊ शकतो. तू सुरुवातीलाच म्हणलास की प्रत्येकाचा रिस्क ॲपेटाईट काय आहे त्याच्यानुसार खरं तर हे ठरतं. पण तरी पण एकूण पोर्टफोलिओत डेट ॲसेट्समध्ये किती पोर्शन इन्व्हेस्टमेंट असली पाहिजे आयडियली? सो तुमचा इमर्जन्सी कॉर्पस बाजूला ठेवूयात. हो. आणि 100 मायनस युअर एज शुड बी युअर एक्सपोजर टू इक्विटीज. युअर एज शुड बी डेट, म्हणजे एज एवढाच डेट कॉम्पोनंट असावा. आणि डेटमधून लिक्विड ॲसेट्सचा पोर्टफोलिओ थोडा वजा केला तर मी म्हणेन की साधारण 40 वर्षाच्या व्यक्तीला साधारण मी म्हणतो त्याच्या पोर्टफोलिओच्या 15-20% डेटमध्ये असण्याला हरकत नाही. लिक्विड ॲसेट्स मी वेगळ्या धरतो एक 10%च्या. अर्थात परत वैयक्तिक व्यक्तीवर ते अवलंबून आहे. माझ्यासारखा व्यक्ती हा 100% इक्विटी किंवा रिअल इस्टेट प्रिफर करतो कारण माझा कल हा थोडा संपत्ती वाढवण्याकडे जास्त आहे, वेल्थ क्रिएशनकडे. डेटला मी आजही वेल्थ प्रोटेक्टिंग ॲसेट क्लास म्हणतो. त्याचं रिझन असं आहे की 7-8% परतावा, त्याच्यामध्ये मला 20% टॅक्स मी किंवा 30% टॅक्स दिला तर 5-5.5% परतावा आहे आणि तेवढीच महागाई आहे. सो माझी वेल्थ संपत्ती जैसे ते तशीच राहते, वेल्थ प्रोटेक्टेड राहते. आणि अनेकदा आपण अशा जाहिराती बघतो की तुमचा पतसंस्थेमध्ये तुम्ही FD ठेवा आणि 10 वर्षात पैसा दुप्पट. तर लोक त्याचा व्याजदर 10% धरतात. 100चे 200 झाले म्हणजे 100 रुपये वाढ भागिले 10 वर्ष, तर सरळ व्याजाने ते 10% होतात. पण मी जर का 72चा रूल वापरला तर 72 भागिले 10 वर्ष म्हणजे माझं कंपाऊंडिंग फक्त 7.20% होत आहे. हे अनेकदा लोकांच्या लक्षात येत नाही. तर त्यामुळे तुम्ही चक्रवाढ व्याज समजून घेणं गरजेचं आहे. तुमचं टॅक्स इम्प्लिकेशन समजून घेणं गरजेचं आहे. तुम्ही जोखीम लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि तुम्ही गव्हर्नमेंटचा याकडे बघण्याचा दृष्टिकोन किंवा त्या स्कीमला काही बेनिफिट्स दिले जातात की नाही हे बघणं गरजेचं आहे. हे जर का तुम्ही योग्य प्रकारे बघितलं तर तुमचा डेट पोर्टफोलिओ तुम्ही अत्यंत उत्कृष्टरित्या बनवू शकता. वा. एकच असा तू बोलतोस त्यातनं एक असा प्रश्न पडला की डेट आणि इक्विटी याचं काही कॉम्बिनेशन करून आपण वेल्थ ग्रो करू शकतो का? उदाहरणार्थ एखाद्याने 25व्या किंवा 30व्या वर्षी PPF सुरू केलं आहे, 14 वर्षांनी ते मॅच्युअर्ड झालं आहे, ऑप्शन आहे की 5 वर्ष ते अजून एक्सटेंड करायचं. त्यापेक्षा तो कॉर्पस काढून तो इक्विटीत जर गुंतवला तर ते बेनिफिशियल होऊ शकतं आणि परत एक नवीन PPF सुरू केलं तर हे एक करू शकतोस. माझ्यासारखा व्यक्ती म्हणेल की 25व्या वर्षीपासून SIP मध्येच करा, इक्विटी SIP. पण येस, 15 वर्षानंतर कॉर्पस बनवला आणि त्यातनं SWP केली आणि ती PPFला लावली. सो मी ॲसेट क्लास बनवला. म्हणजे काय केलं, कॉर्पस गोळा झाला तो इक्विटीत टाकला आणि त्यातली SWP मी डेट फंडामध्ये लावली. मी असंही करू शकतो. किंवा
हा PPFचा कॉर्पस मी गोळा केला, तो FD मध्ये टाकला आणि त्यातलं येणारं व्याज हे मी इक्विटी SIP केलं, असंही मी करू शकतो. वैयक्तिक जो गुंतवणूकदार, मी म्हणेन 3 प्रकारचे गुंतवणूकदार आहेत, एक सुखीलाल, एक मुंगेरीलाल, एक दुखीलाल, असं आपण म्हणूयात. सो सुखीलाल काय करेल, तो 25व्या वर्षीपासूनच कंपाऊंडिंगला बघेल आणि इक्विटी SIP करेल. त्याचा कॉर्पस नक्की जास्त होईल, तो जोखीम पण जास्त घेतोय. मुंगेरीलाल मी म्हणेन की तो तेच कंटिन्यू करतोय, की आयुष्यभर PPF करतोय. आणि दुखीलाल मी म्हणेन त्यांनी PPF बघितलंच नाही, तो फक्त रिकरिंग डिपॉझिटमध्ये गुंतवणूक करतोय, मग त्याच्यावरचा टॅक्स जो काय असेल तो भरतोय. किंवा त्याहून दुर्दैवी अवस्था असू शकते, खरं सांगशील तर एखाद्या एन्डॉमेंट प्लॅनची, ज्याचा तुम्ही जर का IRR मांडलात, म्हणजे वार्षिक परतावा मांडलात, तो 5-6% वरती नाही जात. सो तुम्ही नक्की तुमचे प्लॅन्स नीट वाचले पाहिजेत. अनेकदा लोक गॅरंटेड रिटर्न प्रॉडक्टकडे पण अट्रॅक्ट होतात. जिथे मी कायम म्हणतो, फायनान्समध्ये रिस्क फ्री काही नाही, गॅरंटीड काही नाही, आणि जिथे ते शब्द दिले जातात किंवा सांगितले जातात तिथे परतावा अत्यंत कमी आहे. बरोबर. सो हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. मला वाटतं हा शेवटचा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे, कारण मी मध्ये वाचलेलं कुठेतरी की आपण कमावताना इतकं रक्त आटवतो, पण जेव्हा असे इन्व्हेस्टमेंटचे डिसिजन्स घ्यायचे असतात तेव्हा केवळ काही जाहिरातींवर किंवा मित्र करतोय म्हणून, नातेवाईक करतायत म्हणून पटकन करून मोकळे होतो. तर तसं करणं हे खूप चुकीचं आहे. आणि डेट ॲसेट क्लास म्हणजे काय, त्यातली इन्स्ट्रुमेंट्स, याबद्दल तू अगदी सखोल माहिती दिलीस. मला खात्री आहे आपल्या सगळ्या प्रेक्षकांना यातनं खूप नवीन इन्साईट्स, खूप नवीन टेकअवेज हे मिळाले असतील. तरी पण तुम्हाला स्पेसिफिक कुठल्या इन्स्ट्रुमेंटबद्दल किंवा डेट ॲसेट्सबद्दलच आणखी काही शंका असतील, काही प्रश्न असतील, आम्हाला नक्की विचारा. टीम बिग बग्सतर्फे त्यांना उत्तर देण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये.